जिल्ह्यामधील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या दि नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये यंदा सर्व संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. फक्त महिला जागेसाठीच निवडणूक पार पडली होती. या निवडणूक प्रक्रियेदरम्यान संचालक मंडळाने जैन समाजातील प्रतिनिधीस अध्यक्षपद देण्याचा शब्द दिला होता, अशी माहिती विद्यमान अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी दिली. या आश्वासनाला मान देत गायकवाड यांनी नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केलाय. पुढील अध्यक्ष निवडीसाठी अध्यक्षी अधिकारी त्यासाठी निवडणूक अधिकारी लवकरच प्रक्रिया राबवणार असून या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जैन समाजातील उमेदवार अध्यक्षपदी निवडला जाणार असल्याचं गायकवाड यांनी स्पष्ट केलंय. त्यांनी सांगितलं की बँकेच्या एकात्मतेसाठी आणि पूर्वी दिलेल्या आश्वासनाचा सन्मान राखण्यासाठी मी हे पाऊल उचललं आहे. आज या ठिकाणी जी काही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याच्या मागचा हेतू एवढाच आहे की 2 वर्षापूर्वी बँकेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा बँकेच्या इतिहासामध्ये बिनविरोध निवडणूक झाली. फक्त एका जागेची निवडणूक त्या ठिकाणी महिलांची लागली होती. याचा अर्थ जे काही 2006 पासून मी आणि महाराजच्या नेतृत्वाखाली आम्ही पॅनल स्थापन केला तेव्हापासून तासतगायत जे काही काम बँकेच्या माध्यमामधून आम्ही केलं ते खऱ्या अर्थानं लोकांना आवडलं. लोकांनी ती प्रगती बघितली आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अनेक लोकांनी ज्यांनी कोणी फॉर्म भरले त्यांना समजून सांगितलं आणि बँकेचा खर्च होऊ नये भावना लोकांची होती, म्हणजे सभासदांची. आणि त्यामुळे काही लोकांनी ऐकलं, काहींनी ऐकलं नाही, परंतु निवडणूक बिनविरोध झाली. एक जागेसाठी निवडणूक झाली. त्या सर्वांना मनापासून मी धन्यवाद देतो. आणि ज्यावेळेस निवडणूक झाली किंवा निवडणूक चालू होती त्याच्या अगोदर बँकेचा व्यवसाय 884 कोटीचा होता. 553 कोटीच्या ठेवी होत्या आणि 330 कोटी रुपयाचं कर्ज होतं. आज या 2 वर्षामध्ये बँकेने अतिशय चांगली प्रगती केली. 1229 कोटीचा व्यवसाय आपण या ठिकाणी केलेला आहे आत्तापर्यंत आजतागायत. आणि ठेवी 731 कोटीच्या ठेवी आणि 497 कोटी रुपयाचं कर्ज आपण या ठिकाणी वाटलेलं आहे. या 2-2.25 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं बँकेने अतिशय चांगल्या प्रकारची प्रगती केलेली आहे. आणि याच्यामध्ये बँकेचे ग्राहक, बँकेचा सभासद, माझे सर्व सहकारी संचालक या सर्वांचं फार मोठं योगदान आणि खास करून आमचा जो स्टाफ आहे त्या स्टाफचं देखील फार मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे. म्हणूनच बँकेची अतिशय चांगली प्रगती झालेली आहे. आणि सातत्यानं आपल्या सर्वांना माहिती आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये 44 बँका होत्या, आज 41 बँका आहे. त्या 41 बँकामध्ये आपली बँक सर्वात उजवी आहे. 1 नंबर आपल्या बँकेचा सातत्यानं लागतो आहे. इतर बँकांना आपल्या बँकेमध्ये फार मोठी तफावत आहे. आपल्या ठेवी त्यांच्यापेक्षा जास्त आहे, आपले सभासद त्यांच्यापेक्षा जास्त आहे, आपलं कर्ज त्यांच्यापेक्षा जास्त आहे. सगळ्याच गोष्टींनी आपण 1 नंबरनी त्या ठिकाणी आपली बँक आहे. आणि या सर्वांमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं योगदान फार मोठं आहे. आणि म्हणून त्या निवडणुकीच्या काळामध्ये की एक शब्द आम्ही मारवाडी समाजाला दिलं होतं. ही बँक ज्या मारवाडी समाजाने स्थापन केलेली आहे आणि म्हणून एकदा मारवाडी समाजाचा आपल्याला चेअरमन करायचं. आमच्या दोघांच्या कारकिर्दीमध्ये एकदा मारवाडी समाजाला संधी द्यावी अशी भावना व्यक्त केली आणि सांगितलं की आम्ही त्यांना चेअरमन करणार आहे. आणि मग आता मी 24 तारखेला चेअरमन पदाचा राजीनामा दिलेला आहे. DDRकडे पत्र गेलेलं आहे. लवकरात लवकर निवडणूक होईल आणि जैन समाजाचा, मारवाडी समाजाचा माणूस या ठिकाणी आपण चेअरमन करणार आहोत. आणि निश्चितपणे पत्रकार असतील, सर्व ग्राहक असतील, सभासद असतील, सर्वांचा आभार देखील या निमित्तानं मला मानायचे की या 2 वर्षामध्ये आपण फार मोठं सहकार्य आम्हाला केलं आणि म्हणूनच बँकेची प्रगती होऊ शकली. त्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. सर्व सभासदांचे, ग्राहकांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.